असं का जगता? म्हणजे जर कळतंय मरणार आहे तर का जगून घेत नाही? सोने मला काय म्हणला, गोण्या मला काय म्हणला, नंद मला काय म्हणला, अक्की मला काय म्हणली, मामी मला काय म्हणली, कामी मला काय म्हणली. कशासाठी? जसे तसे एकमेकाला एक्सेप्ट करू, जे शक्य आहे तेवढं चांगलं करत जाऊ, ज्या गोष्टीतून आनंद मिळेल आणि आनंद देता येईल ते करू. किती वर्ष मरेपर्यंत मी नाही करते. आज सांगतो मध्ये आधी टोचतो असा. आज जसं टोचला, काय टोचला आज? काय सांगितलं? एक आंब्याचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे. तर आंब्याच्या झाडाचं मी काय सांगितलं आज सुरू? आंब्याच्या झाड आहे आणि त्याच्याच फांद्या आपण काय केल्या? कट करून बाजूला काढल्या ना. का हो? आंब्याच्याच झाडाच्या खालच्या फांद्या पण कट केल्या आजूबाजूच्या आणि सरळ जाणाऱ्या फांद्या तशाच ठेवल्या. का? अनावश्यक फांद्या कट केल्यामुळं त्या झाडाची काय होईल? वाढ चांगली होईल. बरोबर ना? म्हणजे हुशार माळी सुद्धा काय करतो? तर झाडाच्या फांद्या कोणाच्या आहेत? आंब्याच्याच आहेत. फांद्या आंब्याच्याच आहेत, पण त्या कट कराव्या लागतात ज्यावेळेला ते वाकड्या तिकडे पळतात. त्यांना बरोबर घेऊन जाता येत नाही, कारण त्या अशा पसरल्यानंतर ते कुठं बरं त्या तशा पसरल्या तर काय होईल? झाड खुजू होईल. बरोबर ना? योग्य टायमिंगला योग्य बोजा काढून टाकला पाहिजे. मग तो कामणीचा असेल, भावनेचा असेल, वासनेचा असेल. बरोबर ना? हा बोजा काढून टाकला तर ते झाड, कारण तो बोजा काढून टाकला गेला. बरोबर ना? तसंच एखाद्या दगडाचा अनावश्यक भाग बाजूला काढला, एखाद्या दगडाचा अनावश्यक भाग बाजूला काढला की आवश्यक भाग म्हणजे मूर्ती. मी काय सांगतो समजते ना? मूर्ती बनवताना त्या मूर्तीतला अनावश्यक भाग, जो आवश्यक नाही तो भाग काढला की मूर्ती तयार होते. आवश्यक भाग ठेवला, सगळी मूर्ती बनवली, पण त्यातलं जर समजा दगडे पुजेल का कोण? नाही. मग तो अनावश्यक भाग काढत ती मूर्ती तयार होते. बरोबर ना? अगदी बारकाईने काढायला लागतं. बरं, अनावश्यक भाग काढत असताना अनावश्यक भाग काढला आणि नेमकं जर समजा नाकाच्या ठिकाणी आलं, ठोका जोरात बसला आणि नाक तुटलं, ती मूर्ती पुजू का आपण? म्हणून नाक सांभाळायला लागतं सगळ्यांनी. काय सांभाळायला लागतं? नाक म्हणजे इज्जत आहे. नाक म्हणजे काय? प्रामाणिकपणा आहे. नाक म्हणजे इज्जत आहे. नाक म्हणजे प्रामाणिकपणा. नाक आहे का म्हणता ना? तुला तिथे जायला नाक आहे का? याचा अर्थ काहीतरी चूक केलेली आहे. बरोबर आहे? नाक म्हणजे खरेपणा आहे. नाक म्हणजे सरळपणा आहे. बरोबर आहे ना? जसं की त्या झाडाला सरळ गेलं तर वाकड्या फांद्यात त्या तोडल्या, सरळ आहे त्या नाही तोडलेल्या ना. का सरळ फांद्या तोडल्या तर वाकड्या ठेवल्यात कोणी? नाही. म्हणून हे लक्षात आलं की आनंदाला भरती येते. आणि मग नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी. काय घडतंय ते घडतंय. मी माझं चांगलं काम करत राहणार. तुम्हाला काय वाटतं याच्याशी मला काहीही घेणं देणं नसणार आहे. मी तुमच्यापर्यंत चांगलं देणार. तुम्ही घेतलं तरी तुम्ही माझेच आहे, तुम्ही नाही घेतलं तरी तुम्ही माझेच आहे. हे माझं मत आहे. तुम्ही मला दुःख दिले तरी तुम्ही माझेच आहे आणि तुम्ही मला आनंद दिला तरी माझेच आहे. डिस्टन्स विथ रिस्पेक्ट मीन्स ट्रूथ लव्ह. एकमेकामध्ये अंतर आहे पण एकमेकाचा आदर आहे. हेच खरं प्रेम असतं. बाकीची सगळी प्रेम खोटी आहेत. ज्याच्यामध्ये नीती आहे, भक्ती आहे, संस्कृती आहे, तेच प्रेम खरं. आणि ते भगवंताच्या प्रती होतं, आत्म्याच्या प्रती होतं. आत्माराम म्हणतो आपण, त्याच्या प्रती होतं. पण आपण तिथं लक्ष देत नाही. आपण कधीही ह्या गोष्टींना ज्ञानाच्या बाजूला बघत गेलो. प्रेमाच्या, भावाच्या, भक्तीच्या बाजूने बघितलं का? कीर्तन सांगणारे ज्ञानानं सांगतात, वेदशास्त्र सांगणारे ज्ञानानं सांगतात,
बरोबर आहे ना? अनुभवानं सांगणं, हरिभजना विन काळ घालवू नको रे. हो, तिने सांगितलंय. दोरीच्या सापा भिवूनी भावा, भेटी नाही जीवाशिवा. जीवाची शिवाची भेट न घडता उगाच भीती नाही घालायची. देव असं आहे, देव कसा आहे. दोरीचा साप आहे म्हणतो, भीती घातली तर बघा देव असं करेल, हे कोंबडं द्या, करू द्या, अमुक द्या. भेटी नाही जीवाशिवाय भेट नाही, मग भीती कशाला देवाची. अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे. हरिभजना विन काळ घालू. हरिभजना विन काळ घालू नको का सांगितलं? पुन्हा तेच की बाकीचं सगळंच व्यर्थ आहे, फक्त नामच खरं आहे, फक्त भक्तीच खरी आहे. हा, म्हणजे भगवत चिंतनाचा अर्थ पण तसाच आहे बरं का. नाही तुम्ही म्हणाल हरिभजन म्हणजे प्रत्येक आत्म्यामध्ये देव आहे, मग तुम्ही कोण आहे? देवच. जळी स्थळी काष्टी पाषाणी सगळ्यामध्ये जर देव आहे, तुम्ही प्रत्येकाच्या प्रती आदरानं प्रेमानंच वागलं पाहिजे, फक्त त्यात नीती पाहिजे. एवढं समजलं की आयुष्य खूप सुंदर आणि खूप आनंदात जाईल. प्रत्येकाच्या प्रती प्रेम राहील, प्रत्येकाच्या प्रती आकस राहणार नाही, प्रत्येकाच्या प्रती अहंकारवश आपण बोलणार नाही. हे बोलण्यापुरतं बोलून चालणार नाही. जगत कल्याण हा उद्देश ठेवून बोललं तरच ते बोलणं. आपण जगत कल्याण करणारे आपण कोण? पुन्हा तिथंच येतं गणित. शब्द म्हणून बोलायचं जगत कल्याण तो आपल्याकडून करून घेतो, आपण करू शकत नाही, इम्पॉसिबल आहे. त्यानं आपल्याला जेवढं करायचं सांगितलं तेवढं करायचं, गप झोपायचं, काही बोलायचं नाही. बरोबर ना? काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. आणि ज्याला बोलायचंय त्यानं असं बोलायचं ना की पुढच्याच्या मनाला आनंद मिळाला पाहिजे, पुढच्याला बरं वाटलं पाहिजे, पुढच्याच्या आयुष्यामध्ये सहजता, शांतता, आनंद निर्माण झाला पाहिजे, तरच बोलायचं. पुण्य परोपकार, पाप ते परपीडा. पुण्य काय तर परोपकार करणं पुण्य आहे, पाप काय दुसऱ्याला जराशी जरी पीडा झाली तर ते पाप आहे. पण त्याची मोजणी नाही करायची, कारण कुणाला तरी पुण्य होणार आहे, कुणाचं तरी पाप घडणार आहे. बरोबर ना? फक्त आपल्याकडून जाणीवपूर्वक पाप नाही घडलं पाहिजे, तिथं लक्ष द्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत